याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बीजसंस्काराबद्दल माहिती बघितली। आज आपण पुंसंवन संस्काराबद्दल अधिक जाणून घेणार आहोत। आता हे पुंसंवन संस्कार म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या पेशंट्समध्ये याचा फायदा होतो? तर मुख्यतः इन्फर्टिलिटी केसेसमध्ये ज्यांचा IVF फेल होतंय किंवा ज्यांना सगळं काही चांगलं आहे, दोघांचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, म्हणजे अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आहे आणि तरी पण प्रेग्नन्सी राहत नाहीये, त्याचबरोबर रिकरंट मिसकॅरेजेसची ज्यांना हिस्ट्री आहे, अशा पेशंट्समध्ये आपण पुंसंवन संस्काराचा उपयोग करू शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल। तर आता ह्याबद्दल आयुर्वेद शास्त्रामध्ये काय रेफरन्स आहे? तर सुश्रुत संहिते वर इलॉबरेटिव्ह वेने आचार्य डल्हणांनी पुंसंवन संस्कार या विषयावर यांनी दोन महत्त्वाचे पॉइंट सांगितलेले आहेत। पहिला म्हणजे गर्भग्रहणार्थ याचा उपयोग होतो। गर्भग्रहणार्थ म्हणजे इम्प्लांटेशन होण्यासाठी, म्हणजे ऍक्च्युअली तिथे कन्सीव्ह होण्यासाठी। आता गर्भाशय आहे ते इथे इम्प्लांट होण्यासाठी म्हणजे स्टिक होण्यासाठी ह्या संस्काराचा फायदा होतो। दुसरं गर्भस्थापनार्थ, म्हणजे भरपूर पेशंट्सला प्रेग्नन्सी तर पॉझिटिव्ह होते, UPT पण क्विकली पॉझिटिव्ह होते, पण त्यांचा दुसरा महिना झाला, तिसरा महिना झाला की मिसकॅरेज होऊन जातो आणि आपल्याला कोणतंच कारण सापडत नाही। तर गर्भग्रहणार्थ आणि गर्भस्थापनार्थ अशा दोन प्रकारच्या कंडिशन्स मध्ये किंवा हे दोन प्रकारचे गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतील तर पुंसंवन संस्काराचा फायदा होतो। आता संस्कार करायचा कसा? तर खूप सिंपल आहे। त्यामध्ये पुष्य नक्षत्राच्या दिवशी 8 वटांकुर घ्यायचे आणि ते 8 वटांकुर दुधामध्ये वाटून तुम्ही त्याचा रस काढायचा आणि तो रस सकाळी उठल्यानंतर शुभ्र वस्त्र धारण करून त्या स्त्रीने तो प्यायचा आहे। इतकं सिंपल आणि सोपं आहे। आता रिकरंट IVF फेल्युअरच्या केसेसचा जर आपण विचार केला की IVF ते करतात आणि सगळं काही प्रोटोकॉलनुसार होत आहे, तरी पण IVF फेल होतात, तर मग अशा केसेसमध्ये बीजसंस्कार आणि पुंसंवन संस्कार ह्याचा आपण योग्यरित्या उपयोग केला आणि मग नंतर फ्रेश IVF सायकलला गेलो तर नक्कीच अशा पेशंट्सला IVF मध्ये खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स बघितले गेलेले आहेत।